नमस्कार सर्वांना. वृषाली किचन कट्टा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत पनीर बटर मसाला. तो पण सिंपल पद्धतीने कसा बनवायचा आणि खूप छान असा टेस्टी बनतो. तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करा. आता त्याच्यासाठी आपण एका पॅन घेतला आहे. आता त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून जे आपण पनीर जे आहे ते थोडंसं आपण शॅलो फ्राय टाईप आपण करून घेऊयात. आता पनीर बघू शकता तुम्ही कसं गोल्डन ब्राऊन कलरवर जे होतं आहे तसं आपण शॅलो. आता बघू शकता पनीर आपले छान असं गोल्डन ब्राऊन कलरवर आले. आता दोघी साईडने आपण छान त्याला गोल्डन ब्राऊन कलरने भाजून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये ते आपण काढून घेतलं. आता त्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे स्क्वेअरमध्ये आपण त्याला कट करून घेऊयात. अशा प्रकारे तुम्ही पनीर कट करून घ्यायचं. थोडंसं थंड झालं की त्यानंतर तुम्ही असे त्याचे क्यूब्स कट करून घ्यायचे. आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य तो पण बघूयात. आलं लसणाची पेस्ट, टोमॅटो, कांदा आणि भिजवलेले काजू. आता आपण एक कढई घेऊयात. तर त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूयात आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तूप आपण ॲड करूयात. तुम्ही बटर पण ॲड करू शकतात, पण मी ते थोडंसं तूप ॲड केलेले. आता ते छान गरम झालं की त्यामध्ये आपण थोडंसं जिरं ॲड करू आणि जिरं छान तडतडलं की त्यामध्ये आपण कांदा, त्याच्यानंतर टोमॅटोची जी प्युरी बनवून घेतलेली आहे ती आपण त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि छान ती असं भाजून घ्यायची. आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट ॲड केली आणि छान ते आपण परतून घेऊयात. बघू शकता तुम्ही. आता त्याच्यामध्ये आपण जे काजू भिजवून ठेवले होते त्याची आपण पेस्ट करून त्याच्यामध्ये ॲड करायची की त्याच्यामुळे भाजीला छान थिकनेस येते आणि चवीला पण छान लागते. तर तेल सुटेस्तोवर आपण छान भाजी बनवायची जी ती हे परतून घेऊयात. आता जो आपला मसाला आहे तो छान परतला. आता त्यामध्ये आपण बेसिक मसाले ॲड करूयात. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, त्यानंतर गरम मसाला आणि त्यानंतर आपण ॲड करूया त्याच्यामध्ये पनीर मसाला जो रेडीमेड मिळतो आपला, तो सुहानाचा मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तुम्ही कोणताही ॲड करू शकतात. तर छान ते परतून घेऊयात. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता याच्यामध्ये थोडंसं आपण पाणी ॲड केलं. बघू शकता तुम्ही, थोडंसं आपण पाणी ॲड केलं त्यामध्ये. खूप सिंपल पद्धतीने आणि खूप छान चवीला अशी तयार होते आपली ही भाजी. तुम्ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आता याच्यामध्ये आपण ताजं जे आहे ते क्रीम ॲड केलेलं आहे. की त्यामुळे भाजीला खूप छान असं चव येते. टेक्स्चर पण त्याचं खूप छान होतं. आणि त्याच्यानंतर आपण त्यामध्ये जे पनीर आपण क्यूब्समध्ये कट केले होते ते पनीर आपण त्यामध्ये ॲड करायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही, छान आपण पनीर त्यामध्ये ॲड केले.
थोडंसं आपण चवीपुरता मीठ ॲड करूयात आणि छान मिक्स करून घेऊयात. आता एक वाफ आपण काढून घेऊ आणि आता त्याच्यानंतर चिरलेली कोथिंबीर त्याच्यामध्ये ॲड करू. बघू शकता तुम्ही किती छान आपली भाजी बनवून तयार झाली आहे. खूप सिंपल आणि कमी साहित्यात आपली भाजी तयार होते आणि चवीला पण खूप अप्रतिम लागते. बघू शकता तुम्ही किती छान आपली एकदम हॉटेल स्टाईल भाजी आपली बनवून तयार आहे. चवीला पण अप्रतिम लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. बघू शकता तुम्ही किती छान भाजी आपली बनवून झाली आहे. एन्जॉय.